नमस्कार. आज आहे रविवार. तसंच ज्येष्ठा गौरीचं आगमन पण आहे. ज्येष्ठा गौरीचं आगमन म्हटलं की घरातील सर्व महिला कुमारिका तयारी करायला लागतात. अत्यंत उत्साही, अत्यंत आनंदी वातावरण ज्येष्ठा गौरीचे आगमनाचे स्वागत जोरात होते. गौरी आपल्या माहेरी येतात असे म्हटले जाते. घरोघरी भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्राला ज्येष्ठ गौरीचे आगमन होते. सोन्याच्या पावलाने यश, लक्ष्मी, ज्ञान, वैराग्य, संतती, ऐश्वर्य, सुख, शांती, संपत्ती, आरोग्य यांच्या पावलांनी येते गौर. या दिवशी घरात अगदी आनंदी वातावरण असते. रोजची गौरी पूजा, महानैवेद्य, आरती यामध्ये सर्वजण रममाण होतात. घरामध्ये गौर आणण्याची त्याचप्रमाणे ही गौर बसवण्याची प्रकार विविध परंपरेनुसार आहे. आपल्या आपल्या प्रथेनुसार ज्येष्ठा गौरीची पूजा केली जाते, महानैवेद्य केला जातो. गौरीचे आगमन होते. गौरी घरी माहेरपणासाठी येते असे म्हटले जाते. 3 दिवस गौरीची पूजा केली जाते. या 3 दिवशी गौरीला विविध पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. विविध परंपरेनुसार, प्रथेनुसार गौरीला नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याची कलात्मक पद्धतीने सजावट करून देवीसमोर मांडणी केली जाते. गौरीचे आगमन ज्या दिवशी होते त्या दिवशी गौरीसाठी भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो. त्या दिवशी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि मिक्स पातळीची भाजी बनवली जाते. याचप्रमाणे बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, मोतीचूर लाडू, रवा लाडू असे हे सर्व नैवेद्यासाठी गौरीसमोर ठेवायचे असते. भाजी भाकरीबरोबरच करंज्या, तांदळाचे अनारसे, विविध प्रकारचे खिरी असे गोड पदार्थ, काकडीची कोशिंबीर, तसंच तळण्याचं कुरवडी पापडी असं सुद्धा विविध गोड पदार्थ, वडे असे सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये ताटामध्ये सजवले जातात. तर आम्ही गौरीचे आगमन करत आहोत. आम्ही घरामध्ये गौर घेत आहोत. आम्ही 5 स्त्रिया ओवाळून भाकर तुकडा पाणी ने दारातच तिची दृष्ट काढली जाते. आमची गौर आमच्यासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संतती, संपत्ती सर्व घेऊन येते. आणि गौर ज्या दिवशी येते तेव्हा वेळी मला खूप खूप आनंद होतो. घरातील वातावरण खूप प्रसन्न असते. दररोज तिची दृष्ट काढून पायावरती पाणी घालून कुमारिका मुलींच्या हातात आम्ही गौर देतो. आमच्याकडे पानांची, फुलांची अशी गौर आणतात आणि असं औक्षण केलं जातं. आणि उजवा पाय घरामध्ये टाकून आम्ही असं सर्व घरभर गौरीला फिरवतो. जसं आपली मुलगी आली की आपल्या आईनं घरामध्ये काय काय बदल केला आहे याची उत्सुकता असते. तसंच गौरसुद्धा आपण आपली मुलगीच म्हणून तिला माहेरवाशीण आहे ती आपल्या घरी आणावी, तिची पूजा करावी, तिची हौस-मौस करावी, जसं आपण मुलगीची करतो तशी. तर आमची गौर सगळ्या घरातून फिरून बघत आहे आम्ही घरामध्ये काय काय बदल केला आहे. हे बघा, असे टाळ वगैरे वाजवत सगळ्या मुली अशा फिरत आहेत. आणि गौर घेण्यासाठी आमच्याकडे ह्या मुली येतात दरवर्षी. मला खूप आनंद होतो. इतर वेळेला त्यांना वेळ मिळत नाही, पण गौर आणताना त्या नक्की येतात. ते मला खूप बरं वाटते. आता आमची गौर घरभर फिरवून आली आणि आता तिच्यासाठी मी आसन केलं आहे. आता ती आसनावरती बसणार आहे. मग आमच्याकडे भाजी भाकरीचा तिला नैवेद्य दाखवतात, दही भाताचा. आणि आता आरती आम्ही करून सर्वजण मिळून आरती करतो. आरतीनंतर भाजी भाकरी, दही भात असा नैवेद्य दाखवतो. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ गौरीला सुपामध्ये
झोपवतो आणि नंतर आम्ही तिला साड्या वगैरे नेसवतो. आत्ता आमची गौर आली घरी. आरती पण झाल्यावरती आम्ही सर्वजण गौरीचे स्वागत केलं सगळ्यांनी. आणि जो प्रसाद होता कुरमुऱ्याचा म्हणजे चिरमुऱ्याचा आम्ही प्रसाद वाटप करतो. खिरापत म्हणतात त्याला. गौर घरी आल्यावरती वाटतात. सगळ्यांनी प्रसाद घेतला, आरती केली आणि अशी झिम्मा फुगडी खेळतो. प्रत्येकाकडे गौर घेण्याची पद्धत वेगळी आहे. कुणाच्याकडे खड्याचे गवर, कुणाकडे पालाची गवर पाना फुलांची, कुणाकडे मकुट्यांची गवर अशी पद्धत असते. तर आमच्या गौरी बघा आता साड्या वगैरे नेसलेल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत. खूप छान दिसत आहेत. माझी गौर नटलेली आहे, सजलेली आहे, दागिन्याने मढलेली आहे. किती छान रूप दिसतंय बघा. तर आज आमच्या गौरी घेण्याचा कार्यक्रम झाला. मला खूप बरं वाटलं. मी फराळाचं सुद्धा असं गौरींच्या समोर ठेवलेलं आहे. आणि आज माझ्या गौरी आल्या घरी. आम्ही सकाळी संध्याकाळी आरती केली, नैवेद्य केला आणि असा आमचा दिवस मजेत गेला. तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारची गौर असते नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा गौरी किती छान दिसत आहेत. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गंगा गौरी की जय, गौरी माते